श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी सरस्वती कुंभार आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज ते सकाळपासून पाऊसच चालू आहे, कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू. आणि ह्या वातावरणामुळे जरा बोरच होत होतं आज. आणि बाहेर पण कुठं जाता येत नव्हतं मेन म्हणजे. कारण इशूला ह्या असल्या वातावरणात नेता आलं नसतं. दुपार थोडा वेळ थांबला होता, पण गार हवा असल्यामुळे तिला पण काय बाहेर नेलं नाही कुठं. त्यामुळं मग ती पण जरा चिडचिड करत होती. आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी ती झोपली आहे. जरा 2 दिवसापासूनचे कपडे वाळत आहेत. 2 दिवसापासूनचे कपडे इथं सगळे वाळत आहेत. ते माझ्याकडे बघतायत, मी त्यांच्याकडे बघते, पण काय त्यांना काढणारच नाही मी आता. चांगले वाळू देणार आहे ते तिथं. आणि हा पुढचा व्ह्यू नाही इतका भारी वाटतो नाही, हिरवं हिरवं बघायला भारी वाटतं इथं. हे इथं असं टाकलंय कारण इथं ना जेवण करायचं असलं की इशूला इथंच बसावं लागतं, त्याशिवाय तिला एक घास पण उतरत नाही. मग इथं बसलं की मग पाय घालते ती इथून खाली, म्हणून मग हे टाकले तात्पुरतं तिच्यासाठी. मग मी नंतर ना मग इकडं इशूला झोपवलं होतं. भरपूर प्रयत्नानंतर ना ती झोपली होती. आणि त्यामुळं मग ते झोपले तोपर्यंत म्हणलं मग भांडी वगैरे घासून घ्यावी थोडीफार. सकाळपासून तसेच राहिले होते. एकदम साठले की ते म्हणलं धुता येते, नाहीतर एक एक नको वाटतं ते धुवायला, म्हणून मग धुवायला घेतली ते. नंतर ना मग थोडीच होती, जास्त काय नव्हते ते दिवसभराचे, पण म्हटलं तरी. नंतर ना मग किचन आवरायला घेतलं लगेच. खूपच पसारा झाला होता किचनवरती. मग किचन पण लगेच क्लीन करून घेतलं. त्या भांड्यासोबतच किचन क्लीन केलं की ते बरं असतं. आणि नंतर ना हे घाण होणारच होतं, कारण माझा अजून स्वयंपाक बाकी होता. इकडं घर वगैरे झाडून घेतलं. आणि इकडं इशू झोपलेलीच होती अजून. तिला आता म्हणलं उठवावं तिला, कारण मग ती रात्री काय लवकर झोपणार नाही. असं पण ती 12-1च वाजवती. इशू कशी घाम आले. इशू ट्रायपॉड स्टँडचा ती लाईट जो असतो ना, तो पूर्णच तिनं फोडला होता इशूनं काल. तर म्हणलं हे बसतंय की नाही म्हणलं परत, पण नंतरनं जॉईन केल्यावर ते बसलं. आम्ही गणपतीच्या तिथून दोरे आणले होते, ते दोरे बांधून घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिघांनी पण बांधून घेतले. आणि एकच इच्छा मागितली की असंच सुखी ठेव आमच्या परिवाराला. तिचे पप्पा तिला जॉनी जॉनी यश पप्पा म्हणायला शिकवत होती. ती मध्ये खूप छान म्हणत होती. आता थोडंफार विसरायला लागले, त्यामुळं तिला सारखं सारखं म्हणावं लागतं आहे ते आता. आणि त्यात पण तिला डान्स सुचत होता. ते डान्स पण करत होते. आणि जेव्हा लहान होते तेव्हा ते तिनं हेल्मेट 1 सेकंड पण डोक्याला लावलं नाही. आणि तिला आत्ता सापडलं की मग ते घालायची इच्छा होती. जसं ते आणलं आहे तसं तिनं एकदाही लावलेलं नाही आहे तिनं ते. आणि आता त्याला घेऊन फिरत असते, मग ते इकडं तिकडं लाव म्हणत असते ती. आणि जरी आत्ता जरी घातलं तरी ते 1 मिनिट फक्त ठेवते आणि लगे काढून टाकते तिनं. असा इकडं तिचा गोंधळ चालूच होता. म्हणलं हे आता काय संपणारच नाही ह्याचा म्हणलं, पण तोपर्यंत आपण स्वयंपाकाची तयारी करूया म्हणलं. इकडं ते नादी लागले तोपर्यंत. मग नंतर मग मला आज काजूची भाजी करायची होती, पण नंतर ना असं डिसाईड झालं की म्हणजे बेसिक तयारी मी करणार आणि भाजी हे करणार होते, असं डिसाईड झालं. नंतर ना मग घेतली मग मी बेसिक तयारी करून करायला. कांदा टोमॅटो लसूण वगैरे ते सोलून वगैरे ठेवलं सगळं. तोपर्यंत त्याचे पप्पा गेले होते पाणी आणायला. मग पाणी घेऊन आले ते. नंतर ना
म्हणलं करत आहोत तर म्हणलं आपण याची रेसिपी पण शूट करावी, म्हणून मग सगळं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. कांदा, टोमॅटो, पनीर मसाला, लसूण, कोथिंबीर, काजू वगैरे सगळं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. रेसिपी शूट करायचं असलं की मग मी असंच करत असते, एका प्लेटमध्ये सगळं घेत असते. नंतर ना मग संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि किचनमध्ये पसारा होता तो सगळा क्लीन करून घेतला नंतर ना. आणि असा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. व्लॉग कसे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा.